आणि आमची आणि सर्वसामान्य जनताची मदत करा। बातमी सांगलीमधून आहे। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। प्राणदेव मात्र जमीन देणार नाही असा आक्रमक पवित्रा यावेळी घेण्यात आला। आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि नेते सहभागी झाले। जयंत पाटील, राजू शेट्टी, सतेज पाटील, विशाल पाटील, महादेव जानकर, विश्वजित कदम असे सर्वपक्षीय नेते सहभागी झाले। जवळपास 25 लाख टन ऊसाच्या पिकाला या शक्तीपीठामुळे फटका बसेल असा आरोप राजू शेट्टींनी केलाय। तर 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने शक्तीपीठ रद्द करावा अशी मागणीही करण्यात आली आहे। जवळपास 1000 एकर जमीन आमची त्या वाळवे तालुक्याची रस्त्यात जाते। लोकांचा तीव्र विरोध आहे। गावांचे 2-2 भाग पडायला लागलेले आहेत आणि या भागात काळी समृद्ध आणि कृष्णा आणि वारणा नदीच्या काठची जमीन आहे। ती घेण्याचा सरकारने कोणत्या दृष्टिकोनातून हा विचार केला हेच आम्हाला कळत नाही। त्यांच्यातून त्यांची समृद्धी झाली आहे। आमच्या भागात 1.5 एकर 2 एकराचे शेतकरी आहेत, त्यांच्या जमिनी घेणं हे कोणत्याही पद्धतीने आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना मान्य नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे की 1,10,000 कोटी रुपये हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्याला 500-500 कोटी रुपये द्या। या राज्यातले रस्ते खड्डे आहेत ते खड्डे मुक्त करा आणि गरज नसलेला महामार्ग करून आमच्या शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका। सुपीक जमीन, पिकाऊ जमीन आज शेतकऱ्याची या ठिकाणी जाणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचा विरोध या महामार्गाला आहे। ह्या देशाच्या सैन्यात सुद्धा शेतकऱ्यांचीच पोरं जातात हे सरकारने विसरू नये। पण कोण ठरवते हा शक्तीपीठ मार्ग आहे का अडाणी पीठ मार्ग आहे? नेमका हा रस्ता का करताय? हा जनतेने देवाला जावं म्हणून करताय का कुठल्या तरी व्यापाऱ्याला, कुठल्या तरी उद्योजकाला स्वतःची सोय व्हावी म्हणून करताय? हे मात्र तुम्ही स्पष्ट करावं। आता बातमी येते भाडेवाढी संदर्भातली। मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे।